नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस खूप जास्त पवित्र आणि भक्तांसाठी अत्यंत भावनिक आहे. कारण आज आहे श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन. गणगण गणात बोते हा मंत्र उच्चारला की आजही अंगावर शहारे येतात. परंतु आता प्रश्न इथे असा आहे की खूप जणांना गजानन महाराज कोण होते हेच माहित नाहीये. ते अचानक प्रकट कसे झाले आणि शेगाव इतकं प्रसिद्ध का आहे? तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सगळं काही जाणून घेणार आहोत. महाराजांचा इतिहास, त्यांचे अद्भुत चमत्कार आणि शेगावचा दिव्य महिमा. श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन मानला जातो तो म्हणजे माघ वद्य पंचमी शके 1800. पहिल्यांदा 23 फेब्रुवारी 1878 रोजी महाराज प्रकट झाले होते बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे. कथेनुसार ते एका मठाजवळ बालरूपात भिक्षा मागणाऱ्या अवस्थेत दिसले होते. त्यांचे रूप अत्यंत साधे होते, परंतु डोळ्यात विलक्षण असं तेज होतं. ते उष्टपत्रावाळीतील अन्न खात होते. हे पाहून काहींनी त्यांना वेड समजलं होतं, पण बंकटलाल अग्रवाल आणि दामोदर कुलकर्णी यांनी त्यांच्यातील दिव्यता ओळखली. तेव्हापासून महाराज शेगावातच राहू लागले. ना नाव, ना गाव, ना कुठली ओळख. लोकांनीच त्यांना नाव दिलं गजानन महाराज. गजानन महाराजांचे जीवन म्हणजे चमत्कारांची अखंड गाथा. त्यांचा महाराज नदीतील पाण्यावर बसून ध्यान करत असत. हे दृश्य पाहून लोक अक्षरशः थक्क व्हायचे. एकदा महाराज धगधगत्या अंगारावर शांत बसलेले होते, परंतु त्यांना त्यांच्या देहाला पण काहीही इजा झाली नाही. काही वेळा अल्प अन्नातून त्यांनी शेकडो लोकांना जेव घातले होते. जणू अन्न अक्षय होतं. अनेक भक्तांच्या असाध्य आजारांवर महाराजांनी केवळ स्पर्शाने किंवा आशीर्वादानेच उपचार केले होते. भक्त काहीही न बोलतात देखील त्यांच्या मनातील जे प्रश्न असायचे ना, त्यांना महाराज उत्तर देत असे. महाराज नेहमी म्हणत की देवावर तुमचा संपूर्ण विश्वास असू द्या, सर्व काही सुरळीत होईल. त्यांच्या प्रत्येक कृतीतून भक्तांना श्रद्धा, सबुरी आणि साधेपणाचा संदेश मिळत असे. मित्रांनो, आम्हाला महाराजांची प्रचिती आल्याचा एक अनुभव मला इथे तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करायला खूप आवडेल. माझे आजोबा मला सांगायचे की एकदा माझ्या आजोबांना पोहण्याची जी काही आवड होती, त्यासाठी आजोबा असेच नदीमध्ये पोहत असताना एकदा भोवऱ्यात अटकले होते. तर आजूबाजूला कोणीच नव्हतं आणि अक्षरशः गजानन महाराज त्यांना तिथे समोर दिसले आणि त्यांना असं जाणवलं की त्यांनी त्यांना हात दिलाय आणि वरती काढलंय. वरती काढल्यानंतर तिथे जेव्हा आजोबांना जेव्हा समजायला लागलं, आजूबाजूला त्यांनी जेव्हा बघितलं तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. तर आजोबांच्या म्हणण्यानुसार आणि त्यांना आलेल्या त्या प्रचितीतून त्यांचं म्हणणं असं झालं की मला महाराजांनीच वाचवलं आहे. आणि तेव्हापासनं आजपर्यंत आम्ही गजानन महाराजांची अतोनात सेवा करत आलो आहोत. आता आपण शेगाव इतकं पवित्र का आहे हे जाणून घेऊ. मित्रांनो, आजचं शेगाव म्हणजे केवळ गाव नाही, तर ते भक्तांसाठी एक आध्यात्मिक ऊर्जा स्थान आहे. इथेच महाराजांनी वास्तव्य केले होते. इथेच त्यांनी भक्तांना दर्शनं दिली होती आणि इथेच त्यांनी त्यांची समाधी देखील घेतली आहे. श्री गजानन महाराज मंदिर शेगाव हे महाराष्ट्रातील अत्यंत समृद्ध आणि स्वच्छ देवस्थानांपैकी एक मानलं जातं. दररोज हजारो भक्त इथे येतात. प्रकट दिन, रामनवमी किंवा कुठलाही सण किंवा त्यांची पुण्यतिथी जेव्हा असते तेव्हा लाखो भक्तांची गर्दी तिथे असते. शेगावमध्येच उभारलेला आनंद सागर हा एक आध्यात्मिक व पर्यटन प्रकल्प आहे. ध्यान केंद्र, संत साहित्य, उद्याने, पवित्र वातावरण हे सगळं काही तुम्हाला इथे अनुभवायला मिळेल. इथे गेल्यावर मन अक्षरशः शांत होतं. भक्त म्हणतात की शेगावला बोलावणं आलं तरच जाता येतं, त्याशिवाय आपण तिथे जाऊ शकत नाही. मित्रांनो, गजानन महाराजांनी ना कधी मोठे ग्रंथ लिहिले नाहीत, पण त्यांच्या आचरणातून महान तत्वज्ञान त्यांनी नक्कीच दिलं. साधं जगा, दान करा, देवावर विश्वास ठेवा, तुमचा अहंकार जो मीपणा असतो तो सोडा आणि नामस्मरण करा, हे त्यांनी आपल्याला सांगितलं. त्यांचा जप गणगण गणात बोते आजही लाखो भक्तांच्या श्वासात आहे. आजच्या या पवित्र प्रकट दिनानिमित्त तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा आणि आपण सर्वांनी महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया की आपल्या जीवनात श्रद्धा, शांती आणि समाधान नांदो. जर तुम्ही देखील कधी शेगावला गेला असाल, तिथला तुमचा जर काही अनुभव असेल तर तो तुम्ही आम्हाला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.